नमस्कार बाळांनो, थर्ड राऊंडचे अलॉटमेंट झालेले आहे आणि आता त्याच्या पुढचे निर्णय घ्यायचे आहेत. कारण आता थर्ड राऊंडला मॅक्सिमम विद्यार्थी ऍडमिशन कन्फर्म करणार आहेत, कारण फोर्थ राऊंड पर्यंत ते वाटच पाहणार नाहीयेत. फोर्थ राऊंडला जाण्यासाठी बाबा आपल्याला क्रायटेरिया काय होता तो डिस्कस करू. फोर्थ राऊंडला जाण्याचा फायदा काय होईल आणि आपल्याला समजा आता ऍडमिशन घेतलंच नाही तर नुकसान होणार आहे का, ह्या बरेच क्वेश्चन आहेत. काही जणांना अफवा अशा आहेत की थर्ड राऊंड नंतर फोर्थ राऊंडला जाऊ शकत नाहीये किंवा फर्स्ट राऊंडचं ऍडमिशन कॅन्सल झालं. काही जणांना थर्ड राऊंडला पण बेटरमेंट झालेलं नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण इथं पाहूया. ठीक आहे, चला. फर्स्ट बेसिक रूल सर्वांनाच आता माहिती आहे, इतक्या वेळा बोललोय की आता सगळ्यांनाच पाठ झालाय, तरी पण अलॉटमेंट झाली थर्ड राऊंडची. जर पहिले 6 ऑप्शन मिळालेत तुम्हाला तर तुमचं ऍटो फ्रीज झालं. ठीक आहे, हा तर क्लिअर आहे. म्हणजे पहिल्या 6 ऑप्शन मधला जर तुम्हाला ऑप्शन मिळालाय, म्हणजे एखादं कॉलेज किंवा ब्रँच मिळाली त्या कॉलेजची, तर तुम्हाला कंपल्सरी जाऊन त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही फोर्थ राऊंडला जाऊ शकत नाही, हा रूल होता. आणि आता ज्यांचं मिळालंय त्यांनी 2-3 दिवसात पुढच्या कॉलेजमध्ये चला, फी वगैरे काय असेल ती भरा, डॉक्युमेंट जमा करा, ऍडमिशन प्रोसेसच्या तुम्ही बाहेर. ओके. हा, आता तुम्ही टाकतानाच ती 6 अशी टाकलेली की तुम्हाला ते पाहिजेच होतं म्हणून. अदर दॅन फर्स्ट 6 ऑप्शन्स असतील तर तुम्हाला चौथ्या राऊंडला जाता येते. काही मुलांचं असं होतं की नाही आहे सर ते जाता येत नाही, आम्ही हे रूल नाही आहे तो. तर तुम्हाला मी ब्रोशर मध्ये जो रूल होता त्याची स्क्रीनशॉट टाकला होता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जे आपण ऍक्टिव्ह राहतो तिथे तुम्हाला डेटा दिलेला. समजा म्हटलं 6 सोडून तुम्हाला पुढचे ऑप्शन्स मिळाले तर तुम्ही फोर्थ राऊंडला जाऊ शकताय. क्लिअर आहे? ठीक आहे, तुम्ही फोर्थ राऊंडला जाण्यासाठी इलिजिबल झाला. मग तुम्ही म्हणणार सर आम्हाला ह्या राऊंडला मिळालंच नाही, मग काय? मग तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं असेल तर काय होणार? जर मिळालं तर तुम्ही सेकंड थर्डला मिळालं नाही तर तुम्ही ते कॉलेज आहे असं राहिले जात नाहीये. चुकीच्या अफवा आहेत की बाबा तर ते पहिल्या राऊंडचं ऍडमिशन कॅन्सल होतंय वगैरे, असं काही होत नाही. समजा तुम्हाला पहिल्याला मिळाला असेल, दुसऱ्याला मिळाला असेल तर पहिल्याची सीट गेली असेल, दुसऱ्याचं आहे असं राहिलं असेल. ठीक आहे, आणि ह्या राऊंडला जरी मिळालं नसेल थर्ड राऊंडला तर तुमच्या दुसऱ्या राऊंडची सीट राहते. काही विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळाला असेल, म्हणजे पहिल्याला मिळालं नाही, दुसऱ्याला मिळालं नाही, तर ते बेटरमेंट करू शकतात फोर्थ राऊंडला जर कुठले पहिले 6 ऑप्शन नसतील तर. ठीक आहे, हे तर क्रायटेरिया कळाला. म्हणजे तुम्हाला कुठल्याही राऊंडला ऍडमिशन मिळालं तर ते मागच्या राऊंडचं ऍडमिशन कॅन्सल होतंय. आता काही मुलांना काय झालं की फर्स्टला मिळालं होतं, सेकंडला मिळालं नाही, थर्डला मिळालं, मग त्यांची फर्स्ट राऊंडची सीट गेली. म्हणजे तुम्हाला कोणत्याही राऊंडला, म्हणजे आता थर्ड राऊंडला आलोय, थर्ड राऊंडला सीट मिळाली असेल तर मागच्या सगळ्या सीट कॅन्सल झाल्या. थर्ड राऊंडला मिळालं नसेल तर मागच्या राऊंडला, मग पहिल्याला असू दे दुसऱ्याचं जे तुम्ही ठेवलं होतं, ती तुम्हाला सीट आहे अशी राहिली. हे तर क्लिअर? ठीक. आता अदर दॅन फर्स्ट 6 ऑप्शन्स आहेत तर तुमच्याकडे ऑप्शन्स काय राहिला? जाऊन तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, कारण तुम्हाला मिळालेलं कॉलेज किंवा ती काही जी ब्रँच आहे ती तुम्हाला आवडते, तुम्ही जाऊन घेऊ शकताय. फी वगैरे जे काय असेल ती प्रोसेस कम्प्लीट करा, पुढच्या 3 दिवसांमध्ये दिलेलं आहे ती तुम्ही जाऊन करू शकता. ओके. त्या पण सेल्फ फ्रीज, ऍटो फ्रीज नाही, ऍटो फ्रीज पहिले 6 मधले. मी बेटरमेंट अजूनही करण्याचे चान्सेस आहेत आणि मी म्हणतोय करा, कारण हा फोर्थ राऊंड ना आजपर्यंत झाला नव्हता. खूप जुन्या काळात फोर्थ राऊंड किंवा 5 राऊंड पण असायचे, 3 राऊंड मागच्या काही वर्षांमध्ये असायचे, आता फोर्थ राऊंड पहिल्यांदा आलाय. मी म्हणतो की अजूनही ज्यांना बाबा कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस आहेत असं वाटतं किंवा चांगलं बेटर कॉलेज किंवा चांगली ब्रँच मिळण्याचे चान्स वाटतात, त्यांनी बेटरमेंटला चला. का माहितीये का? विदिन आठवड्यामध्ये राऊंड संपणार आहे. मग आता गणेश चतुर्थीचे जवळ आले, कॉलेजला सुट्ट्याच असणार आहेत, कुठलंही कॉलेज आता सुरू नाही होत. आता तुम्ही म्हणा सर कॉलेज सुरू झालेत की 1-2-3 दिवस अगोदर किंवा काय? हे बघा बाळांनो, गणेश चतुर्थी आले, कॉलेजांमध्ये कॉमन ऑफ असतात, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरची मुलं बघा आठवडाभर गायबच होतात, कॉलेजलाच येत नाहीत. ऑलमोस्ट कॉलेज मोकळं पडलेलं असतं आणि 2-3 दिवसांसाठी कुठं जाऊन तीर मारायचं आहे आपल्याला? हे एक गोष्ट काय माहितीये का बाबा, सण आलाय, महाराष्ट्रातला एक मोठ्या सणांमध्ये असतो, मग मजा घ्या ना. कुठं जाऊन त्या 2 दिवसात कॉलेजला काय शिकवणार नाहीत, येऊन फक्त टाइमपास करणार. हे असं असतं तसं असतं, आमचं कॉलेज हे आहे ते आहे. काही कॉलेजेस सुरू आलेत, काही कॉलेजांनी चांगलाय गणेश चतुर्थी झाल्यानंतर चालू करतायत. बिंदास राहावा घरात, मस्तपैकी मोदक खावा, मोदकासारखं व्हा आणि मग जावा कॉलेजला. काय फरक पडायला लागलाय? मग त्याच्यामध्ये फोर्थ राऊंड ट्राय करायचं असेल तर करा. मी तर माझे बरेच विद्यार्थ्यांनी फोर्थ राऊंड ट्राय करायला लावतो, कारण नुकसान काही नाहीये. समजा फोर्थ राऊंडला सीट मिळालीच, आता आम्ही फोर्थ राऊंडला काय टाकायचं आहे?
एखादी कॉलेज जे पाहिजे, ब्रँच पाहिजे ती 4th राऊंडला मिळाली ते आपण घेणार ना. नाही मिळालं तर आमचं जुनं कॉलेज राहिलेच की, गेलंय कुठं. मग आपण मोदक खात खात मोदकासारखं व्हायचंय, मिळाली तर ब्रँच ठीक, नाहीतर आमचं अगोदर जे आहे ते. कारण आता माहित नाही हो, आता कसं आहे माहितीये का, किती मुलं पेशन्स ठेवणार आहेत. तुम्ही म्हणा सर ज्या काय सीट सगळ्या ओपनला कन्वर्ट वगैरे झाल्या आणि 3rd राऊंडलाच भरले असतील मग आणि मिळण्याच्या, मी म्हणतो नुकसान 1% पण नाहीये. मग जर नुकसान नाहीच आहे तर का विनाकारण जायचं असेल चला, अजून समाधान ज्यांचं ज्यांचं नाही, ज्यांचं समाधान झालंय, मिळालंय कॉलेज जे हवं होतं ते, ब्रँच मिळाले, चला पुढं. ठीक आहे. लास्ट राऊंड 4th राऊंडची स्ट्रॅटेजी आहे ना, की आपण बनवू 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ की नेमकं करायचं काय आहे. कारण का माहितीये का, लास्ट राऊंड नंतर संपलंच की सगळं. पुढं काय पुढचे राऊंड नाहीच आहेत. हो तुम्ही आहे की म्हणत तो इन्स्टिट्यूशनल स्पॉट राऊंड आहे, तिथं नका जाऊ. तो एक मोठी लॉटरीच असते आणि तिथं मॅक्सिमम फीचा तर प्रश्नच नाही, कुठलीही स्कॉलरशिप देतच नाही. नियम आहे 1-2 स्कॉलरशिप मिळण्याचा, पण तो कॉलेजवाले देत नाही आहेत. ते कॉलेजवाले आयडिया करणार की फुल फीचा राऊंड आहे. मॅक्सिमम काही कॉलेज डोनेशन पण घेणार आहे. त्यामुळे मी म्हणतो डोनेशनचा राऊंड, घोळचा राऊंड, सगळा वशिला आणि विशिला सगळं चालतंय. ते इन्स्टिट्यूशनल स्पॉट राऊंडच्या नादाला लागू नका. हा मी लास्ट राऊंड म्हणतो, याची स्ट्रॅटेजी बनवू बघतायत. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी सांगल्या त्या विचार करा. काही जण परत ह्यामध्ये सांगणार की नाही आहे, आमचं ते असा रूल होता, तो तसा होता, व्हिडिओ वगैरे मला पाठवतात. बाळांनो, जो मी सांगतोय इथं ते ब्रोशर कम्प्लीट वाचलेला आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे. नवीन सर्क्युलर काय असेल तुम्हाला पाहायचं असेल, माझ्यावर विश्वास नसेल किंवा आणि कुणावर नसेल, मी म्हणतो विश्वास ठेवूच नका कुणावर. सिंपल कॉलेजांमध्ये कॉल करायचा, प्रामाणिक कॉलेजमध्ये कॉल करायचा. आता प्रामाणिक का, कारण बऱ्याच मुलांना फसवणं चाललंय की तुम्ही 3rd ला गेला तर फर्स्ट राऊंडचं कॅन्सल होतं ऑटोमॅटिक, मग तुम्ही फी भरा, आमच्याकडे 10,000 भरा, 5,000 भरा. ती भिकारी कॉलेजेस आहेत. तुमचं ऍडमिशन एक तर तिथं कोण ऍडमिशन घेत नाही, मिळालेले ऍडमिशन म्हणजे त्यांना मिळालेले विद्यार्थी सोडायचे नसतात. त्यामुळे अशा कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट नका. प्रामाणिक बरेच कॉलेजेस आहेत की ते ऑप्शन्स फॉर्म पासून सगळ्या रजिस्ट्रेशन पासून सगळं करून देत आहेत आणि त्यांचे ऍडमिशन्स पण फुल होत आहेत आणि झालेली पण आहेत. मग त्यांना फरक नाही पडत की बाबा आता काय होणार आहे. त्यामुळे थोड्याशा प्रामाणिक कॉलेजना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घ्या. मी तर जे काही व्हिडिओमध्ये सांगितले ते सगळं क्लिअर असतं, ब्रोशर वाचल्याशिवाय काही सांगत नाही. ठीक आहे, चला थँक्यू.